backward. In Porter governor, central load is attached to the sleeve as shown in the figure. जो आपण सेंट्रिफ्युगल गव्हर्नर बघितला होता त्याच्यात पण बघा 2 आर्म्स होते, फ्लाय बॉल्स होते आणि लिंकेजेस होत्या. बरोबर, इथे पण 2 आर्म्स आहेत, लिंकेजेस आहेत, फ्लाय बॉल्स आहेत. फक्त जी स्लीव होती त्या स्लीवच्या वरती कुठल्याही प्रकारचा सेंट्रल लोड ऍक्ट नव्हता. सो इथे एक सेंट्रल लोड डब्ल्यू प्रोव्हाइड केलेला आहे या पर्टिक्युलर स्लीवच्या वरती. ओके, ते कशासाठी केलं आहे, ते कसं अनालिसिस आहे ते पुढे बघू आपण. द लोड मूव्स अप अँड डाऊन द सेंट्रल स्पिंडल. ह्या सेंट्रल स्पिंडलच्या रिगार्डिंग तो जशी स्लीव तुमची अप अँड डाऊन मुवमेंट करेल तसा तसा हा सेंट्रल लोड व्हर्टिकली अप अँड डाऊन मूव्ह होत राहील. दिस ॲडिशनल डाउनवर्ड फोर्स increases the speed of revolution required to enable the ball to rise to any predetermined level. Means what? हा जो एक्सेशनल आपण सेंट्रल लोड प्रोव्हाइड केला आहे स्लीवच्या वरती, याच्यामुळे काय होतंय, तुमचा जो ॲडिशनल डाउनवर्ड फोर्स आहे तो इन्क्रीज होतोय, जेणेकरून स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द बॉल जो आहे तो प्रीडिटरमाइंड लेवलला प्रॉपरली रिव्हॉल्व होतो. काय असत असतं, हा जो पर्टिक्युलर लोड आपण सेंट्रल लोड ऍक्ट केलाय त्याच्यामुळे ही व्हर्टिकल मुवमेंट जी आहे त्या पर्टिक्युलर स्लीवची जी व्हर्टिकल मुवमेंट आहे आणि रोटेशन ऑफ जे बॉल्स आहेत, हे बॉलचे जे रोटेशनल आहे किंवा रिव्हॉल्युशन आहे अबाउट द ॲक्सिस, दॅट रिव्हॉल्युशन शुड बी स्टेबलाइज. ओके, तर ते करण्यासाठी आपण इथे सेंट्रलाइज लोड प्रोव्हाइड केला आहे. कन्सिडर द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द वन हाफ ऑफ द गव्हर्नर ॲज शोन इन द फिगर. आता आपण काय करतोय, या पर्टिक्युलर पोर्टर गव्हर्नरचा ॲनालिसिस करतोय. त्या ॲनालिसिस करण्यासाठी आपण काय केलं, एक हाफ पोर्शन पोर्टर गव्हर्नरचा सिलेक्ट केला आणि हाफ पोर्शन निग्लेक्ट करतो. आता ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम तुम्ही पहिले ड्रॉ करून घ्या. ही डायग्राम जर ड्रॉ केली तर न्यूमेरिकल तुम्हाला सगळे समजतील. जर ही डायग्राम तुम्ही ड्रॉ नाही केली तर तुम्हाला एकही न्यूमेरिकल समजणार नाही. या डायग्राममध्येच तुमचं पूर्ण पोर्टर गव्हर्नर कम्प्लीट होऊन जातो. मग कसाही न्यूमेरिकल आला तरी तुम्हाला ते सॉल्व करता येईल, पण ही डायग्राम ड्रॉ करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, नवीन स्टुडंट ॲड होत आहे. तुम्ही लेक्चरला जर लेट जॉईन व्हाल तर तुम्हाला पहिला पार्ट कसा समजेल, याच्या अगोदर मी काय बोललो काय नाही हे कसं काय समजेल. थोडं लेक्चरला लिंक टाकल्यानंतर एक 5 मिनिटं ठीक आहे, 10 मिनिटं ठीक आहे, आता जवळपास 15 मिनिटं झाले. लेट जर जॉईन व्हाल तर तुमचंच नुकसान होईल, तुम्हाला समजणार नाही, मध्ये लिंक लागणार नाही. परत एकदा मी सांगतो तुम्हाला मागून, आपण पोर्टर गव्हर्नरचा ॲनालिसिस बघत होतो. पोर्टर गव्हर्नरच्या ॲनालिसिससाठी न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी आपण हाफ पोर्शन कन्सिडर केला आहे. या हाफ पोर्शनमध्ये काय, दिस इज अ सेंटर लाईन. या सेंटर लाईन ड्रॉ केली, तिथून एक जो तुमचा आर्म आहे, जो लेफ्ट हँड साईडचा आर्म आहे, त्या लेफ्ट हँड साईडच्या आर्मला जो बॉल अटॅच आहे त्याची डायग्राम आपण ड्रॉ केली. दिस इज द लेफ्ट साईड आर्म. Here is a B is a point at which your arm, your FC and weight W, these three forces acts on this point. Okay, या B point वर तुमचा centrifugal force FC, then tension in this arm and weight of the ball acts. ठीक आहे, बघा इथं B एक पॉइंट आहे, P एक पॉइंट आहे आणि D एक पॉइंट आहे. P पॉइंटला काय आहे, P पॉइंटला आर्म्स पिव्होट केलेले आहेत, या दोघी आर्म्स पिव्होट केलेले आहेत. ठीक आहे, बी पॉइंटला 3 फोर्सेस ऍक्ट होत आहे. कोणाचा तरी माईक चालू राहिला आहे, प्रथमेश चौधरी, माईक ऑफ. ओके, ठीक आहे. देन सेकंड जी खाली वरच्या साईडला जी असते दॅट इज द आर्म ऑफ गव्हर्नर, अँड खालच्या साईडला जी आहे दॅट इज अ लिंक ऑफ गव्हर्नर. ओके, सो दिस इज आर्म अँड दिस इज लिंक. हा जो असतो हा, दिस इज अ लिंक अँड दिस इज अ आर्म. ओके, आणि हा फ्लाय बॉल आहे. तर ज्या लिंकवर जो फोर्स ऍक्ट होतोय दॅट इज अ T2 फोर्स. टेन्शन जे पण असतं, आपण बेल्टमध्ये पण टेन्शन T1 T2 बघितले, तसं इथे पण जे टेन्शन आहे दॅट इज अ T2 इन लिंक, T1 in arm. Then alpha is the angle in between your forces in this arm with vertical. या वर्टिकल सोबत जो इन्क्लिनेशन अँगल तो क्रिएट करतोय दॅट इन्क्लिनेशन अँगल इज अल्फा. सिमिलरली खाली या लिंक मध्ये असलेल्या फोर्सचं व्हर्टिकलची जे इन्क्लिनेशन आहे दॅट इज द बीटा.
ओके. बट हे दोघी एका ऍक्सिसवर नाही आहेत, लिंक तुमच्या साईडला कनेक्टेड असतात. बघा इथे सेंट्रलाइज जर तुम्ही बघितलं, हा सेंट्रल लोड जर बघितला, तर सेंट्रल लोडच्या ह्या बरोबर सेंटर पॉइंटला तुमचा पी पॉइंट कनेक्ट आहे, दॅट इज अ पिवोट पॉइंट. बट in case of linkage it is somewhat having a distance in between this central axis and your joint D. ओके. तर आपल्याला अनालिसिस करताना या बी पॉईंटचा अनालिसिस करायचं, या बी पॉईंटला ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसचा अनालिसिस करायचं आहे आणि या डी पॉईंटला ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसचा अनालिसिस करायचं आहे. ओके. इथे एच जो दिलेला आहे, बॉलच्या सेंटर पॉईंट पासून पी पर्यंत असलेलं जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे दॅट इज एच. स्मॉल एच इज इक्वल टू हाईट ऑफ गव्हर्नर, ही असते हाईट ऑफ गव्हर्नर. आणि या बी पॉईंटच्या सेंटर पासून सेंटर लाईन तुमचा जो स्पिंडल आहे याच्यातलं जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे दॅट डिस्टन्स इज युअर रेडियस ऑफ रोटेशन. रेडियस ऑफ रोटेशन, ही रेडियस ऑफ रोटेशन काय आहे, हा बॉल ह्या सेंटर पॉईंटच्या एवढ्या डिस्टन्स पासून रिव्हॉल्व होतोय. ठीक आहे. या रेडियस ऑफ रोटेशनवरच तुमचा स्पीड ऑफ गव्हर्नर डिपेंड असतो. रेडियस ऑफ रोटेशन कमी असेल तुमचा स्पीड ऑफ गव्हर्नर कमी असतो, रेडियस ऑफ रोटेशन जास्त असेल स्पीड ऑफ गव्हर्नर जास्त असतो. म्हणजे कसं बघा, जसा जसा हा फ्लायबॉल ह्या पर्टिक्युलर स्पिंडलच्या जवळ येईल तशी तशी याची रेडियस ऑफ रोटेशन कमी होईल आणि स्पीड जो आहे रिव्हॉल्विंगचा तो कमी होईल. जसा जसा हा फ्लायबॉल ह्या पर्टिक्युलर स्पिंडलपासून दूर जाईल तशी तशी रेडियस ऑफ रोटेशन इन्क्रीज होईल आणि तुमचा स्पीड ऑफ फ्लायव्हील इन्क्रीज होत असतो. तर ही डायग्राम ड्रॉ करून घ्या, मग आपण पुढे समजू. बघा सिंपल डायग्राम आहे. इथे अल्फा अल्फा आपल्याला सगळे सगळे फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. अल्फा अँगल ऑफ इन्क्लिनेशन ते काय पुढे ते आपण बघू, मी तुम्हाला लिहून देतो ते पण. T1 इज द टेन्शन इन बिटवीन युअर आर्म, T2 इज अ टेन्शन इन बिटवीन युअर लिंक, देन स्मॉल w इज अ वेट ऑफ दिस फ्लाय बॉल, while capital W is a weight of this particular central load. हा जो पर्टिक्युलर सेंट्रल लोड आहे याचं जे वेट आहे दॅट इज अ कॅपिटल डब्ल्यू, आणि हा जो फ्लाय बॉल आहे याचं जे वेट आहे दॅट इज अ स्मॉल डब्ल्यू. अँड एफ सी इज युअर सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्टिंग टुवर्ड द अवे फ्रॉम द सेंटर, ऍक्टिंग अवे फ्रॉम द सेंटर. आणि बीटा हा तुमचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे व्हर्टिकल सोबत या T2 चा. ठीक आहे. तर ह्या टर्म्स आपण पुढे मेन्शन केलेल्या आहेत. Here small h is a height of governor in meter. This h is a height of governor in meter. Capital N is a speed of balls in RPM. जेव्हा हे बॉल रिव्हॉल्व होतील त्यांचा जो RPM मध्ये स्पीड असेल that is denoted by capital N. Then omega. Omega is the angular speed of that ball. हा जो बॉल आहे हा ज्या अँग्युलर स्पीडने रोटेट होईल त्या अँग्युलर स्पीडला आपण ओमेगाने डिनोट केलंय. तो काय असतो जनरली 2πn/60. म्हणजे आपल्याला जर आरपीएम दिला असेल तर आपण ओमेगा कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग दिस फॉर्म्युला 2πn/60. अँड याचं युनिट असतं रेडियन पर सेकंड. जर लिनियर वेलॉसिटी असेल किंवा लिनियर स्पीड असेल तर आपलं युनिट काय असतं मीटर पर सेकंड. बट अँग्युलर वेलॉसिटी और अँग्युलर स्पीड इज डिनोटेड और नोटेड इन द फॉर्म ऑफ रेडियन पर सेकंड. ओके. युनिट्स लक्षात ठेवायचे, न्यूमेरिकल खूप सिम्पल आहेत. फक्त चुका काय होतात, एकदम सिली मिस्टेक करतात तुम्ही. इथे जर कधी तुमचा अँग्युलर स्पीड असेल त्याचं युनिट जर तुम्ही जर मीटर पर सेकंड लिहून आलात रॉंग होऊन जातं. तर त्याच्यात थोडं फोकस करायचं आहे. आणि न्यूमेरिकलचे जे फॉर्म्युलेज आहेत ते पण खूप सोपे आहेत, काही कठीण नाही आहे. देन नेक्स्ट एफ सी. दिस एफ सी इज अ सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉल. या पर्टिक्युलर बॉलवर ऍक्ट होणारा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे एफ सी. तो फोर्स आहे म्हणून त्याचं युनिट काय येईल न्यूटन. ओके. आणि त्याचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये पण बघितलं होतं किंवा आपल्या फर्स्ट युनिटमध्ये पण बघितलं होतं आपण की सेंट्रिफ्युगल फोर्स इज एम ओमेगा स्क्वेअर आर किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर. जनरली आपण असंच लिहितो एम आर ओमेगा स्क्वेअर, वेअर एम इज अ मास ऑफ दिस फ्लाय बॉल, आर इज अ radius of rotation, and omega is a angular velocity of that particular ball. Okay. Then next term है T1. हा T1. T1 का है force in the arm in Newton. T2 का है force in the arm, sorry, force in the link in Newton. Then alpha angular angle of inclination तुमचा vertical सोबतचा हा अल्फा अँगल ऑफ इन्क्लिनेशन विथ वर्टिकल. T1 चा वर्टिकल सोबतचा जो अँगल ऑफ इन्क्लिनेशन दॅट इज अल्फा, आणि T2 चा वर्टिकल सोबत जो अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे दॅट इज बीटा. ओके.
देन स्मॉल एम इथे रिप्रेझेंट नाही केला, आपण डायरेक्ट काय केलंय, वेट घेतलेले आहेत. बट आपल्याला न्यूमेरिकलमध्ये डायरेक्ट वेट दिलेलं नसतं, आपल्याला मास दिलेलं असतं. तर मास ऑफ बॉल जर तुम्हाला दिलं असेल तर त्याला आपण स्मॉल एमने डिनोट करू, मास ऑफ बॉल इन kg. आणि मास ऑफ सेंट्रल लोड दिला असेल दॅट इज डिनोटेड बाय कॅपिटल एम इन kg. त्याला आपण वेटमध्ये कन्वर्ट करतो बाय मल्टिप्लाइंग जी ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपण स्मॉल एमला पण वेटमध्ये कन्वर्ट करतो आणि कॅपिटल एमला पण वेटमध्ये कन्वर्ट करतो. सो स्मॉल एम अँड कॅपिटल एम हे आपल्याला युजफुल आहेत. देन आर इज द रेडियस ऑफ रोटेशन इन मीटर्स. ही रेडियस ऑफ रोटेशन आहे तुमची मीटर्समध्ये. आता याच्यात सगळेचे जेवढे पण आपण नोटेशन, आपण जेवढे पण युनिट्स वापरतोय सगळे SI युनिट्स वापरतोय. न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला MM दिलं असेल, प्रत्येक वेळेस आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कुठलाही न्यूमेरिकल येऊ द्या, टॉम 2 मध्ये MM मध्ये कुठलाच पॅरामीटर किंवा कुठलाच न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा नाही. MM मध्ये आलं की त्याला मीटरमध्ये पण पहिले कन्वर्ट करायचं, SI युनिटमध्ये कन्वर्ट करायचा आणि मगच न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा. ओके. सो आता याचं जे अनालिसिस आहे, दिस अनालिसिस कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ two methods. First is a method of revolution of forces and second one is a instantaneous center method. तर इंस्टंटेनियस सेंटर मेथड आणि फोर्सेस रिझॉल्युशन मेथड. आता ही रिझॉल्युशन ऑफ फोर्सेसची जी मेथड असते त्याच्यात आपण काय करतो, समजा हा पॉईंट पकडला बी पॉईंट, तर या पॉईंटवर ऍक्ट होणारे हॉरिझॉन्टल फोर्सेस कोणते, व्हर्टिकल फोर्सेस कोणते, त्यांचं रिझॉल्युशन करतो. ठीक आहे. ते इक्विलिब्रियम मध्ये इक्वेट करतो आणि अननोन फॅक्टर आपण फाइंड आउट करत असतो. ठीक आहे. कोणाचा माईक वगैरे ऑन नाही ना? ठीक आहे. सो मेथड ऑफ रिझॉल्युशन मध्ये फोर्सेसचं रिझॉल्युशन हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली करून आपण अनालिसिस करत असतो. आणि इन्स्टंटेनियस सेंटर ऑफ मेथड जी आहे ती आपण परत बघूया पुढे. तर याचं जे डेरिवेशन आहे, हे डेरिवेशन तुम्हाला एक्झामला कुठेही विचारलं जाणार नाही किंवा ते विचारण्यासारखं पण नाही आहे, थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यात बऱ्याचशा टर्म्स ज्या आहेत, आता ह्या बुक हे जे तुम्हाला मी शो करतोय हे बुकची PDF असल्यामुळे त्याच्यात फास्ट सॉल्व्ह केलेलं आहे, तर मधल्या ज्या काही स्टेप्स ज्या आहेत त्या मिस झाल्यामुळे ते कन्फ्युजिंग होऊन जातं. बट आता ब्लॅकबोर्डवर जर मी घेतलं असतं तर तुम्हाला ते बेटर समजू शकलो असतो. बट ठीक आहे, आपण इथेच कव्हर करूया. तर ही डायग्राम झाली असेल तुमची, तर मी तुम्हाला 2 फॉर्म्युले लिहून देतो आणि त्याच्यानंतर मग आपण याचं अनालिसिस बघूया. ठीक आहे. सो फर्स्ट फॉर्म्युला तुम्ही राईट डाऊन करा. हा फॉर्म्युला लिहायचा. ठीक आहे. याच्यात काय लिहायचं, when the length of arm equal to the length of link. लेंथ ऑफ आर्म जर लेंथ ऑफ लिंक सारखी असेल, म्हणजे हा जी लेंथ आहे आर्मची लिंक आणि लेंथची लिंक जर न्यूमेरिकलमध्ये गिवन सेम असेल, देन तुमचा स्पीड ऑफ गव्हर्नर जो असतो तो त्याचा फॉर्म्युला आहे n² इज इक्वल टू स्मॉल m प्लस कॅपिटल M डिवायडेड बाय स्मॉल m मल्टिप्लाय बाय 895 डिवायडेड बाय h. ठीक आहे. जर आर्म आणि लिंक या दोघांची लेंथ सारखी असेल, न्यूमेरिकलमध्ये गिवन असतं आपल्याला लेंथ ऑफ आर्म अँड लेंथ ऑफ लिंक इज सेम, देन ॲट दॅट टाइम युअर स्पीड ऑफ गव्हर्नर इज स्मॉल m प्लस कॅपिटल M डिवायडेड बाय स्मॉल m मल्टिप्लाय बाय 895 बाय h. आता हे कसं आलं, पहिले फॉर्म्युला लिहून घ्या, मग आपण त्याचा अनालिसिस बघू. ठीक आहे. त्याच्याच खाली अजून एक फॉर्म्युला आहे n² साठीच. जर फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होत असेल त्या पर्टिक्युलर सिस्टीमवर, न्यूमेरिकलमध्ये जर गिवन असेल की फ्रिक्शनल फोर्स पण प्रेझेंट आहे न्यूमेरिकलमध्ये, देन आपण काय करत असतो, त्याच्यात ह्या फॉर्म्युलामध्ये फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू ऍड केलेली फक्त, बाकी काहीच नाहीये. या एमला जीने मल्टिप्लाय केलंय, या एमला पण जीने मल्टिप्लाय केलंय, कारण फोर्स आहेत. इथे हा जो आहे हा फक्त मास आहे. हा जो फॉर्म्युला आहे हा फक्त मासच्या टर्म मध्ये, मास kg मध्ये, मास kg मध्ये, मास kg मध्ये. ठीक आहे. बट ज्या फ्रिक्शन फोर्स येतो त्या फ्रिक्शनल फोर्सला आपण अकाउंटमध्ये घेण्यासाठी, जसं आपण बघा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं याच्यामध्ये बेल्ट अँड रोप ड्राईव्ह मध्ये, त्यावेळेस आपण काय करायचो, सेंट्रिफ्युगल टेन्शन TC ऍड करायचो. त्यावेळेस आपण TC ॲज अ फोर्स म्हणून ऍड करायचो आणि T1 T2 पण तुमचे फोर्समध्ये असायचे, म्हणजे न्यूटन असायचं, युनिट सेम असायचं. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचं चेंजेस त्याच्यात करायचो नाही. इथे काय केलंय,
एम सोबत जी मल्टिप्लाय केल्यानंतर ती टर्म काय होऊन जाते, वेट होऊन जाते. सो एम इज इन केजी, जी इज इन युअर मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर स्क्वेअर पर सेकंड. सो दिस टर्म इज युअर फोर्स इन न्यूटन और वेट इन न्यूटन. हा तुमचा वेट होऊन जातो. ठीक आहे. तर हा वेट ऑफ बॉल आणि हा आहे वेट ऑफ युअर पर्टिक्युलर दॅट सेंट्रल लोड. तर फक्त त्या फॉर्म्युल्यात आपण काय करू, इथे मल्टिप्लाय बाय जी, देन इथे मल्टिप्लाय बाय जी and plus your F. So F is added as a frictional force. बाकी फॉर्म्युला रिमेन सेम असतो. ठीक आहे. आता याचं ॲनालिसिस बघूया की कसं आलेलं आहे. ओके. हा पार्ट मी याच्यासाठी स्किप करत होतो, थोडा लेंदी आहे आणि ते तुम्हाला नेसेसरी पण नाही आहे, बट ठीक आहे, आपण तरी सुद्धा बघूया की आपण स्पीड ऑफ गव्हर्नर, स्पीड ऑफ पोर्टर गव्हर्नर कसा फाइंड आउट केला आहे. सो हे आपलं एक्सप्लेनेशन झालं होतं. नाव सगळ्यात पहिले आपण कन्सिडर केली मेथड ऑफ रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. फोर्सेस रिझॉल्युशन मेथडने आपण अनालिसिस करायला सुरुवात केली. सो कन्सिडरिंग द इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऍट पॉइंट डी. हा डी पॉइंट घेतला. या डी पॉइंटला ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसला इक्विलिब्रियम मध्ये कन्सिडर केलं. तर आपण कसं लिहू शकतो, T2 कॉस ऑफ बीटा. हा T2, हा T2 याला जर मी कॉस बीटा लिहिला तर हा असा व्हर्टिकली ऍक्टिव्ह लिहिते. ठीक आहे. कारण आता नुसता हा T2 आहे, पण जेव्हा मी याला कॉस बीटा लिहितो तेव्हा हा व्हर्टिकली ऍक्ट होईल आणि जेव्हा मी याला साइन बीटा लिहितो तेव्हा तो T2 खाली येऊन जाईल. ठीक आहे. हॉरिझॉन्टल त्याचं रिझॉल्युशन होईल किंवा याचं व्हर्टिकल रिझॉल्युशन करण्यासाठी मी याला T2 कॉस ऑफ बीटा लिहू शकतो. सो T2 कॉस ऑफ बीटा इज इक्वल टू कॅपिटल W/2. हा व्हर्टिकल फोर्स, अपवर्ड जाणारा एक फोर्स T2 कॉस ऑफ बीटा आणि डाऊनवर्ड जाणारा फोर्स काय आहे, W/2. तर हे दोघे कसे आहेत, इक्विलिब्रियम मध्ये आहेत किंवा इक्वल आहे असं मी तिथे लिहिलं. सो T2 कॉस ऑफ बीटा इज इक्वल टू W/2. W/2 ला सिम्प्लिफाय केलं आहे कॅपिटल M मल्टिप्लाय बाय G डिवायडेड बाय 2. सो याचं आपण सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला T2 ची टर्म मिळते. सो T2 इज इक्वल टू, हा कॉस बीटा आपण डिवाइडला आणला अँड MG रिमेन सेम. सो T2 इज इक्वल टू कॅपिटल M इंटू G डिवायडेड बाय 2 कॉस बीटा. ओके. सो आपल्याला डी पॉइंटवर ऍक्ट होणाऱ्या व्हर्टिकल फोर्सेसच्या रिझॉल्युशन वरून T2 ची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. आता इथं हॉरिझॉन्टल फोर्सेस आहेत का, नाही, फक्त व्हर्टिकल फोर्स होता डी पॉइंटला, म्हणून फक्त आपण व्हर्टिकल रिझॉल्युशन केलं. हॉरिझॉन्टल राहिले असते तर हॉरिझॉन्टल पण रिझॉल्युशन केलं असतं. आपल्याला T2 ची व्हॅल्यू मिळाली. देन सेकंड आपण काय करतो, बी पॉइंट कन्सिडर करतो. अगेन कन्सिडरिंग द इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन बी. डीचं झालं आता बीचं, कारण बी वरनं आपल्याला T1 ची व्हॅल्यू काढायची आहे किंवा तुमचा FC आहे किंवा W आहे, बघू आपल्याला काय मिळतं. ठीक आहे. सो बी पॉइंटचं रिझॉल्युशन आता मी घेईल. बी पॉइंटला इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये कन्सिडर केला. सो बी पॉइंटवर ऍक्ट होणाऱ्या व्हर्टिकल फोर्सेसचं रिझॉल्युशन केलं. हे बाकी सेम आहे. वेट ऑफ बॉल काय आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहे, टेन्शन काय आहे, हे सगळं आपण ऑलरेडी बघितलंय की त्याला असं डिनोशन, जे नोटेशन दिलेले ते नोटेशन एक्सप्लेन केलेले आहे. जेव्हा तुम्ही थेरॉटिकली सॉल्व करतात, लिहितात, त्यावेळेस असं सगळ्यांना नोटेशन द्यावं लागतं. बट आता इथे एक्सप्लेन करताना मी परत हा पार्ट काही कव्हर करत नाहीये. डायरेक्ट बी पॉइंटला ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसला व्हर्टिकली रिझॉल्व करतोय. सो फर्स्ट फोर्स काय येईल, T1 कॉस ऑफ अल्फा. ठीक आहे. याला पण जर मी व्हर्टिकली रिझॉल्व केला तर हा काय होईल, T1 कॉस ऑफ अल्फा. सो T1 कॉस ऑफ अल्फा इज इक्वल टू बी पॉइंटला खाली ऍक्ट होणारा फोर्स T2 कॉस ऑफ बीटा. ठीक आहे. हा T2 कॉस ऑफ बीटा, बरोबर. कारण की इथे बघा, ऑपोजिट फोर्स, ऑपोजिट अँगल्स आर सेम. याला जर असं बघितलं बघा, व्हर्टिकल देन इन्क्लाइंड देन अगेन व्हर्टिकल, देन हा बीटा अँगल आणि हा इथला अँगल रिमेन सेम. दिस बीटा अँगल is also having the same inclination of angle beta here. That's why your T2 cos of beta plus हा स्मॉल w, हे दोघी फोर्सेस व्हर्टिकली आपल्याला मिळतील. अपवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होणारा फोर्स कुठला आहे, T1 कॉस ऑफ अल्फा, आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला W प्लस T2 कॉस ऑफ बीटा. T2 कॉस ऑफ बीटा यांचं रिझॉल्युशन समजतं, व्हर्टिकली तुम्हाला समजत असेल. मेकॅनिक्समध्ये आपण बघितलंय, सॉममध्ये बघितलंय, इव्हन टॉम 1 मध्ये झालंय. फोर्सेस रिझॉल्युशन करणं काही खूप कठीण नाही आहे. व्हर्टिकली आपण फक्त रिझॉल्व करतोय. ओके. आणि इक्वेट करतोय.
तर T1 cos ऑफ अल्फा इज इक्वल टू T2 cos ऑफ बीटा प्लस W यांचं इक्वेशन इक्वेट केलं. आता या W ची व्हॅल्यू आपण परत टाकली, सॉरी याच्यात काय करतो आपण T2 ची व्हॅल्यू पुट करतो बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ T2 ॲज mg2 cos ऑफ बीटा. ही जर पुट केली इथे मी T2 ची व्हॅल्यू mg cos ऑफ 2 बीटा, देन काय होईल, हा कॉस बीटा आणि खालचा कॉस बीटा जो येईल दोघी कॅन्सल होऊन जातील आणि तुम्हाला मिळेल mg डिवायडेड बाय 2 प्लस mg. हा वेट जो आहे स्मॉल वेट दॅट इज स्मॉल m मल्टिप्लाय बाय g. ओके, सो तुमचा T1 cos ऑफ अल्फाची व्हॅल्यू काय होऊन जाईल m इंटू जी डिवायडेड बाय 2 प्लस mg. ओके, पुढे याचं भरपूर सिम्प्लिफिकेशन आहे. हे सिम्प्लिफिकेशन तुम्हाला बोर्डवर एक्सप्लेन करणं जास्त बेटर वाटतं मला, कारण इथे मी कितीही तुम्हाला सांगितलं की सर मग आता आपण काय केलं, हे व्हर्टिकल रिझॉल्युशन केलं, आता परत हॉरिझॉन्टल रिझॉल्युशन केलं. हॉरिझॉन्टली फोर्स कसे रिव्हॉल्व होत आहेत बघा, हा FC एक हॉरिझॉन्टल फोर्स आहे जो मी इकडे घेतला राईट हँड साईडला, आणि दुसरे काय आहे, हा T1 साइन ऑफ अल्फा इकडे जाणारा, T1 साइन ऑफ अल्फा, आणि हा T2 साइन ऑफ अल्फा हा पण इकडे जाणारा. तर T1 साइन अल्फा प्लस T2 साइन अल्फा इज इक्वल टू लेफ्ट हँड साईडला जाणार तुमचा FC. या दोघांना इक्वेट केलं तर हे इक्वेशन पूर्ण असं त्याला सिम्प्लिफाय केलं आहे, आणि सिम्प्लिफाय करत करत तुम्हाला इक्वेशन 2, 3 मिळत गेले, आणि फायनली आपल्याला n² ची व्हॅल्यू मिळालेली आहे. वाटल्यास तर आपण याला परत एकदा बोर्डवर मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. याचं मी एक वाटल्यास व्हिडिओ बनवून घेईल बोर्डवर एक्सप्लेनेशनचा आणि तुम्हाला टाकून देईल ग्रुपला. पण दॅट सिम्प्लिफिकेशन शुड बी लाईक दिस. आपण फायनली आपल्याला जे मिळतं तो असतो तुमचा n². ठीक आहे, स्पीड ऑफ पोर्टर गव्हर्नर. तर हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, हा फक्त लक्षात ठेवायचा आहे की स्पीड ऑफ पोर्टर गव्हर्नर इज द समेशन ऑफ युअर मास ऑफ फ्लाय बॉल प्लस मास ऑफ सेंट्रल लोड डिवायडेड बाय मास ऑफ फ्लाय बॉल मल्टिप्लाय बाय 895 डिवायडेड बाय दिस स्मॉल h, वेअर स्मॉल h इज युअर हाईट ऑफ पोर्टर गव्हर्नर और हाईट ऑफ गव्हर्नर. ठीक आहे, आणि फ्रिक्शनल फोर्स ॲड असेल तर मल्टिप्लाय बाय जी होतो मासला प्रत्येक ठिकाणी, प्लस F ॲड होत असतो, बस, बाकी रिमेन सेम. सो नेक्स्ट इन्स्टंटेनियस सेंटर मेथड जी आहे त्याच्याने पण आपल्याला लास्टला जे मिळतं तो तुमचा हा मिळत असतो, जी व्हॅल्यू मिळत असते दॅट इज हाईट ऑफ गव्हर्नर. तर हा फॉर्म्युला लिहून घ्याल, हाईट ऑफ गव्हर्नर स्मॉल h इज इक्वल टू स्मॉल m प्लस कॅपिटल M डिवायडेड बाय स्मॉल m मल्टिप्लाय बाय g डिवायडेड बाय ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, हे दोघी फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. फर्स्ट इज युअर स्पीड ऑफ गव्हर्नर अँड हाईट ऑफ गव्हर्नर. याच्यावरती MCQ जर आले, तुमचा MCQ बेस जर पेपर झाला तर तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यांवर बेस्ड MCQ विचारले जातील, किंवा या फॉर्म्युल्यांवर बेस्ड छोटासा न्यूमेरिकल विचारलं जाईल, ज्याच्यात तुम्हाला सगळं दिलेलं असेल, फक्त व्हॅल्यू टाकायच्या आणि आन्सर फाइंड आउट करायचं. ठीक आहे, किंवा याच्यावर MCQ असा पण बनतो, हाईट ऑफ गव्हर्नर इज ऑलवेज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू युअर अँग्युलर वेलॉसिटी ऑफ फ्लाय बॉल, असा पण एक MCQ विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर हे दोन फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट आहे. हे दोन फॉर्म्युले जर कळाले तर बाकी तुम्हाला न्यूमेरिकल्स खूप सोपे आहेत मग. ठीक आहे, हे सिम्प्लिफिकेशन माझं घेण्यामागचं कारण फक्त एवढंच की तुम्हाला ह्या टर्म्स कळायला पाहिजे की T1 काय, T2 काय, स्मॉल w काय, कॅपिटल W काय, h काय आणि FC काय. ठीक आहे, ज्यांना ते समजलं असेल, ज्यांनी ही डायग्राम ड्रॉ केली असेल त्यांना न्यूमेरिकल्स खूप सोपे जातील. ज्यांनी केली नसेल तर ड्रॉ करा, समजून घ्या, आणि मग न्यूमेरिकल्स आपण स्टार्ट करू. सो पहिलं न्यूमेरिकल आपण बघूया. सोपे आहेत, खूप सोपे न्यूमेरिकल्स आहेत. एक न्यूमेरिकल होईल आपलं, अजून वेळ आहे, 6 मिनिटं आहेत आपल्याकडे. ठीक आहे, तर नाही, आज 5 मिनिटं बाकी आहेत ना, तुमची अटेंडन्स पण बाकी आहे. ठीक आहे, आपण न्यूमेरिकल स्टार्ट तर करू, जेवढा होईल तेवढा कंप्लीट करू, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला परत त्याला कंप्लीट करूया. अ पोर्टर गव्हर्नर हॅज इक्वल आर्म्स ईच 250 mm लॉंग. ओके, एक पोर्टर गव्हर्नर दिला आहे ज्याची आर्म्स 250 mm आहे, ज्याच्या आर्म्स या 250 mm दिलेला आहे, हॅज इक्वल आर्म्स अँड पिवोटेड ऑन द ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्याला पिवोट केला ॲक्सिस ऑफ रोटेशन. ईच बॉल हॅज अ मास ऑफ 5 kg. हे जे बॉल्स आहेत, सो ईच बॉल हॅव्हिंग अ मास ऑफ 5 kg अँड
द मास ऑफ सेंट्रल लोड ऑफ द स्लीव इज 15 kg. म्हणजे कॅपिटल एम ची व्हॅल्यू आपल्याला 15 kg दिलेली आहे. ठीक आहे. आर्मची लेंथ देऊन टाकली 250 mm, तिला मीटरमध्ये कन्वर्ट करू. स्मॉल मास दिलेला आहे बॉलचं, दॅट इज 5 kg. देन सेंट्रल लोडचा मास दिले 15 kg, कॅपिटल एम. द रेडियस ऑफ रोटेशन ऑफ द बॉल इज 150 mm वेन द गव्हर्नर बिगिन्स टू लिफ्ट. म्हणजे जेव्हा गव्हर्नर हा स्टार्ट होईल, सुरुवातीला मिनिमम स्पीड ज्यावेळेस असतो, कारण की जेव्हा गव्हर्नर स्टार्ट होतो तेव्हा मिनिमम स्पीड असतो. सुरुवातीला कुठलाही प्रोडक्ट किंवा कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा स्टार्ट होतो, दॅट टाइम इट्स हॅव्हिंग इट्स मिनिमम स्पीड. सो मिनिमम स्पीड केव्हा असेल, जेव्हा त्याची रेडियस ऑफ रोटेशन 150 mm असेल. अँड 200 mm वेन द गव्हर्नर इज ॲट मॅक्झिमम स्पीड. म्हणजे जेव्हा तो मॅक्झिमम स्पीडला राहील त्यावेळेस त्याची रेडियस ऑफ रोटेशन जी इथे आता 150 ना, तर इथे 200 घेतलेली आहे. आपण मिनिमम पोझिशनसाठी आणि मॅक्झिमम पोझिशनसाठी न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. सो मिनिममसाठी R1 ची व्हॅल्यू 150 आणि मॅक्झिममसाठी R1 ची व्हॅल्यू 200. ओके. When so find the maximum and minimum speed and the range of the speed of the governor. तो आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम स्पीड फाइंड आउट करायचा आहे या गव्हर्नरचा, आणि रेंज ऑफ स्पीड फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. सो गिवन मध्ये काय काय दिलंय बघा. बीपी अँड बीडी हा जो आर्म आणि लिंक आहे, दोघांची जी लेंथ दिलेली ती सेम आहे, 250 mm 250 mm. त्याला कन्वर्ट केलं मीटरमध्ये 0.25 mm. देन स्मॉल एम 5 kg, कॅपिटल एम 15 kg, R1 150 mm म्हणजेच 0.15 मीटर, आणि R2 200 mm म्हणजेच 0.2 मीटर. ठीक आहे. तर आता आपल्याला पायथागोरसचं थेरम वापरून पहिले H1 कॅल्क्युलेट करावं लागेल, त्याच्यानंतर आपण स्पीड कॅल्क्युलेट करू, आणि तसंच पायथागोरसचं थेरम वापरून आपल्याला H2 कॅल्क्युलेट करावं लागेल आणि N2 कॅल्क्युलेट करावं लागेल. पहिल्या केससाठीचा स्पीड, जेव्हा फ्लायबॉल मूव्ह व्हायला सुरुवात केली होती, 150 mm रोटेशनल रेडियस होती, आणि दुसऱ्या केसमध्ये रोटेशनल रेडियस जेव्हा 200 mm होती, त्यावेळेस दोघांच्या वेळेस आपल्याला काय करायचं, स्पीड फाइंड आउट करायचं आणि दोघांमधला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. इतकंच न्यूमेरिकल आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे. सो बघा, मिनिमम स्पीडच्या रिक्वायरमेंटसाठी आपण पहिले स्पीड फाइंड आउट करू. सो मिनिमम स्पीड वेन R1 इज 0.15 मीटर. जेव्हा R1 ची व्हॅल्यू 0.15 मीटर असेल त्यावेळेस मिनिमम स्पीड असेल. आपण पायथागोरस थेरम वापरलं. H1 दिस H1 इज इक्वल टू, म्हणजेच काय, PG. ही PG व्हॅल्यू इज इक्वल टू काय राहील, युअर स्क्वेअर रूट ऑफ PB स्क्वेअर, PB स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर. कोणाचा माईक चालू आहे रे? भरत कमाकर. ओके. सो PG स्क्वेअर म्हणणं, आपण जेव्हा BG स्क्वेअर मायनस करून त्याचा स्क्वेअर रूट घेऊ त्यावेळेस आपल्याला H1 ची व्हॅल्यू मिळेल. H1 इज युअर PG. सो त्या व्हॅल्यू पुट केल्या, पॉईंट तुमचा बघा हा आहे 250 mm म्हणजे 0.25 स्क्वेअर मायनस 0.15 स्क्वेअर. सो H1 इज 0.2 मीटर. तर आपल्याला इथे H1 ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला एनचा फॉर्म्युला माहिती आहे, स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम डिवायडेड बाय स्मॉल एम मल्टिप्लाय बाय 895 डिवायडेड बाय H. सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या. सो आपल्याला स्पीड मिळाला N1. याचा पहिला स्पीड मिळाला N1. सिमिलरली ह्याच प्रोसेसने आपण N2 फाइंड आउट करू. थोडं फास्ट याच्यासाठी घेतोय कारण टाइम आउट होतोय, त्याच्यामुळे परत मी वाटल्यास तर हे न्यूमेरिकल घेईल. सिमिलरली N2 फाइंड आउट केला आणि रेंज ऑफ स्पीडमध्ये दोघांचा डिफरन्स घेतला आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर डिफरन्स. ओके. हे न्यूमेरिकल मी वाटल्यास तर परत घेईल कारण 1 मिनिट राहिला आहे. मी तुमची अटेंडन्स घेतो आणि वाटल्यास तर आपण हे नेक्स्ट लेक्चरला परत हे न्यूमेरिकल पहिलेपासून स्टार्ट करू आणि सिमिलर न्यूमेरिकल मी तुम्हाला असाइनमेंटला देईल. ठीक आहे. सो आपण पहिले अटेंडन्स घेऊन घेऊ. 15 स्टुडंट प्रेझेंट आहेत. अभिजित, अक्षय सोनवणे, भरत कमकर, भावना गजाकुश, गौरव पाटील, लोहित राणा, लोकेश भावसार, मयूर चौधरी, मोहित पाटील, नचिकेत सोलंके, प्रशांत साळुंके, प्रथमेश चौधरी, रामचंद्र पाटील, वीरेंद्र नेवे आणि यश जडे. ठीक आहे. बाकीच्या तुमच्या फ्रेंडला सांगा पटापट लेक्चरला ॲड होत जा. ॲटलिस्ट अटेंडन्स तरी कंपल्सरी आहे, अटेंडन्ससाठी तरी येत जा म्हणा. ओके. याचं रेकॉर्डिंग वाटल्यास तर मी परत तुम्हाला ग्रुपला टाकून देईल. मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर काही डिफिकल्टी असेल तर मला परत विचाराल. हा न्यूमेरिकल तुम्ही वाटल्यास तर पॉज करून, व्हिडिओ पॉज करून लिहून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. नाही जमलं तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल.